Okay, are you able to see the screen now? Yes. So here we will go through our in semester examination question paper in a minute. We will just discuss that these questions were from the assignments which we have discussed. Even in our theory lecture also we have discussed. The question paper pattern was little different. Here for question number 1, there was question number 2, 4, 6, 6, and here the pattern was 6, sorry, 4, 6 and 6, 4. So you have to attempt either question 1 completely or question number 2 completely. So if you select question number 1, then you have to answer this A and B. That is enlist and discuss water related issues in rural India. This was from the unit number 1 general question. Then how water supply scheme for single gram panchayat is different from or differ than the scheme for group gram panchayat. Discuss. आपण हे क्वेश्चन सगळे डिस्कस केले होते, बरोबर आहे. बऱ्यापैकी पेपर स्ट्रेट फॉरवर्ड होता आणि क्वेश्चन्स हे तुमचे सिलेबस टॉपिक रिलेटेड होते. तर हे दोन क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 1 सिलेक्ट केला तर तुम्हाला हे दोन सब क्वेश्चन्स लिहायचे होते. आयदर क्वेश्चन 1 और कंप्लीट क्वेश्चन 2. क्वेश्चन नंबर 2 घेतला तर तुम्हाला मग हे आलं असतं की नोटिफाईड रिव्हर रेन वॉटर हार्वेस्टिंग विथ क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला काय अडचण होती का? डिस्कस डिफरंट बिटवीन ट्यूब वेल अँड बोर वेल. इन जनरल सिलेबस मधले जे कंटेंट आहे त्याच्यावरतीच आपल्याला जास्त फोकस करणं गरजेचं आहे असं दिसतंय बघा. इन जनरल इथं जे टॉपिक आहेत तेच थोडक्यात म्हणजे हे टॉपिक तसे खूप आहेत परंतु आपल्याला त्याच लाईन वरती प्रिपेअर करावं लागेल. इथं बघा ट्यूबवेल बोरवेल असे थोडक्यात टॉपिक दिसत आहेत पण तेच डिटेल मध्ये बघितलं असतं आपण थोडं तुम्ही म्हणजे आपण डिस्कस तर केले बऱ्याच वेळा. त्या रिलेटेड मी बरेच YouTube व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे. ते जर तुम्ही थोडेसे बघितले तर तुम्हाला त्याच्यावरून नक्कीच आयडिया येईल किंवा प्रिपरेशन सुद्धा तुमचं होईल. असाइनमेंट्स त्या लाईन वरती मी तुम्हाला देतोय. म्हणजे हे सिलेबसचं जे कंटेंट आहे त्याच्यावरतीच आपण बघितलं होतं की युनिट नंबर 2 मध्ये आपण केस स्टडीज बघितल्या होत्या काही. तर त्या लाईन वरती तुम्ही बघू शकता की GSDA एक रोल बघितला होता आपण. डिस्कस हाऊ जिओलॉजी अफेक्ट ग्राउंड वॉटर सीपेज. त्यानंतर आहे व्हॉट इज प्रोसिजर टू कंडक्ट यील्ड टेस्ट ऑन ओपन वेल. तर यील्ड टेस्ट तसं बघा पुढचा प्रश्न आहे खूप. आय थिंक यील्ड टेस्ट इथं आहे पुढे.
field test on an open well. बरोबर आहे. युनिट नंबर 1 वाईज थोडक्यात दिलेला आहे आणि पुढे परत युनिट नंबर तुम्ही बघू शकता. अजून एक प्री-कंपॅरेशन टेस्ट आहे बघा. त्याचे डिटेल्स तुम्हाला मी आज एक व्हिडिओ लिंक मध्ये पाठवलेले आहेत, ते पण तुम्ही परत बघू शकता. असाइनमेंट 3 मध्ये आहे. त्यानंतर म्हणजे हा तिसरा आणि चौथा जो ऑर क्वेश्चन आहे तो पण युनिट नंबर 1 मधलाच आहे. आणि त्यांनी काय केलं फक्त की ते इथं ए बी सी त्याच्याऐवजी थर्ड आणि फोर्थ दिला असं. त्यामुळे आय थिंक कुठे त्याचा तुम्हाला फायदा झाला असेल की इथं ऑर देण्यापेक्षा इथं ऑर मिळाला तुम्हाला. डिस्कस हाऊ जिओलॉजी झालं. देन व्हॉट इज प्रोसिजर टू कंडक्ट यील्ड टेस्ट ऑन ओपन वेल हे झालं. त्यानंतर फ्रॉम युनिट नंबर 2 हाऊ डिफरंट डिपार्टमेंट्स प्लेस देअर रोल्स इन वॉटर कॉन्झर्वेशन स्कीम डिस्कस. त्याच्यामध्ये आपण बरोबर बघितलं होतं बघा. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे किंवा सॉइल कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट आहे. त्या प्रत्येक डिपार्टमेंटने काय केलेलं आहे, व्हेरियस डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व इन द वॉटर कॉन्झर्वेशन. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत बघा. सिलेबसचे पॉइंट्स तरी थोडक्यात बघितले, त्या रिलेटेड युट्यूब व्हिडिओ सर्च केला, त्या रिलेटेड गुगलला सर्च केलं तरी इझिली कळते. आणि आपण त्याच्यावरच्या केस स्टडीज वगैरे भरपूर डिस्कस केल्या होत्या की कोणत्या कोणत्या डिपार्टमेंट मार्फत काम होतं आणि त्याप्रमाणे ग्राउंड वॉटर लेवल वाढवण्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहेत ते काम कसं करतात. रुरल डेव्हलपमेंट आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद. ओके. देन डिस्कस अ केस स्टडी ऑफ हिवरे बाजार विथ फीचर्स ऑफ दिस केस स्टडी. आपण पाहिलं होतं की हिवरे बाजार, पळसोशी आणि अजून कोणती होती केस स्टडी, लामखणी. या प्रत्येकाचं स्पेसिफिक फीचर लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला. पळसोशीचं काय होतं, त्यांनी ते टँक बनवले होते. हिवरे बाजारचं काय होतं, वॉटर ऑडिट केलं होतं. लामखणीला काय होतं, चारा बंदी केलं होतं, त्यांनी चराई बंदी केलं होतं. म्हणजे अशा प्रकारे त्याचे जे फीचर्स आहेत ते आपण चर्चा केली होती, डिस्कस केलं होतं. आणि त्याच लाईनवरती क्वेश्चन्स आहेत बघा, विथ फीचर्स. फीचर्स आपण म्हटलं पण होतं की फीचर्स महत्वाचे आहेत आणि त्या पद्धतीने यू हॅव टू रिमेंबर. त्यानंतर त्याला ऑर जो आहे, म्हणजे तुम्ही आयदर हे दोन लिहायचे किंवा हे दोन. असं नाही की क्वेश्चन नंबर 5 मधला ए आणि 6 मधला बी. तर एकाला एक ऑर म्हणून तुम्हाला त्याचे मार्क ज्या क्वेश्चनला जास्त मिळाले ते मिळतात आणि दुसऱ्याला राऊंड सर्कल पडतं, म्हणजेच ऑर धरलं जातं. सो हाऊ पार्टिसिपेटरी अप्रोच हेल्पफुल टू मेक एनी प्रोजेक्ट सक्सेसफुल. द पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणजे पीपल्स इन्व्हॉल्वमेंट आपण बघितलं होतं. त्याच्यासाठी आपण भरपूर व्हिडिओ बघितले होते. कशाचे, पाणी फाउंडेशन, लोकांचं कॉन्ट्रीब्युशन, 10% पीपल्स कॉन्ट्रीब्युशन, 90% गव्हर्नमेंट सबसिडी. म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये आपण चर्चा केली होती. बरोबर आहे. एनालिसिस अँड डिस्कस एनी टू फायनान्शियल स्कीम्स अवेलेबल विथ डिपार्टमेंट. तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या की ज्याच्या मार्फत खेडेगावांना वॉटर सप्लाय प्रोव्हाइड केला जातो, त्या स्कीम्स आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. सो गिव्ह डिटेल नोट ऑन कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ विलेजर्स. कॅपॅसिटी बिल्डिंग काय करायचंय, आपल्याला स्ट्रेंथन करायचंय लोकांना. तर ओव्हरऑल त्याच्यामध्येच आहे, पीपल पार्टिसिपेशन आहे, लोकांना एकत्रित आणणं आहे, त्यांना मोटिवेट करणं आहे, स्कीमची माहिती देणं आहे आणि त्यातून चांगल्या प्रकारे गावाची डेव्हलपमेंट असेल किंवा प्लॅनिंग फॉर दी डेव्हलपमेंट असेल. अशा प्रकारे आपण या केस स्टडीज मधून उदाहरण घेऊ शकतो की लोकांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे गावासाठी काम केलं. हे बघा इथं तर सगळे क्वेश्चन्स युनिट नंबर 2 मधले हेच नाव आहेत बघा. वेस्ट डिपार्टमेंट्स इन वॉट, पार्टिसिपेटरी अप्रोच फॉर द सक्सेस ऑफ द प्रोजेक्ट, फायनान्शियल स्कीम अवेलेबल विथ द डिपार्टमेंट, हिवरे बाजार आणि कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ द विलेजर्स. इफ यू मायन्युटली सी द सिलेबस आणि हे क्वेश्चन्स, कोणते क्वेश्चन बघायचे, हे
different departments play their role in water conservation schemes. Various departments involved in the water conservation. Hiware Bazar. Then participatory approach. इथं बघा, participatory approach for the success of the project. म्हणजे मी तुम्हाला एकदा म्हणलेलं आठवत असेल तर की इथं ह्या सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या खूप शॉर्ट मध्ये आहेत. इन डिटेल मध्ये बघायला गेलं त्याच्या पाठीमागं भरपूर मोठी हिस्ट्री आहे, कंटेंट आहे. परंतु इथं एक्झामला क्वेश्चन म्हटलं तुम्हाला काय विचारणार आहेत बघा, की हा जो क्वेश्चन दिसतोय सिलेबस मधला पॉइंट जो आहे दॅट इज क्वेश्चन इट सेल्फ. आता पुढचं हेच तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. युनिट नंबर 3-4 मध्ये जेवढं काही कंटेंट आहे ते सगळं कंटेंट डोळ्यासमोर ठेवूनच प्रिपरेशन करायचं. त्या लाईनवरती तुम्हाला युनिट नंबर 3 मधले क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा. म्हणजे हे सगळं मायन्यूटली पॉइंट टू पॉइंट नीट प्रिपेअर केलं आणि असाइनमेंटचे क्वेश्चन जर तुम्ही नीट लिहिले, यू विल स्कोर इन दिस सब्जेक्ट. आणि टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. यू हॅव टू कम्प्लीट दी पेपर इन गिवन टाइम. जरी तुम्हाला भरपूर येत असलं तरी हे 5 मार्कालाच आहे म्हटल्यावर तेवढंच लिहिलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त लिहायची गरज नाही. युनिट नंबर 2 मधलं बघा, कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ द विलेजर्स अँड डिस्कस इकॉनॉमिक आस्पेक्ट ऑफ वॉटर सप्लाय स्कीम. आता इकॉनॉमिक आस्पेक्ट म्हणजे काय म्हटलेलं आहे थोडक्यात ते आतला आला. इथं फक्त तो पॉइंट याच्यामध्ये नाहीये, सिलेबस मध्ये नाही, किंवा फायनान्शियल स्कीम अवेलेबल विथ द डिपार्टमेंट असं म्हटलं तर त्या लाईनवरती फक्त तुम्हाला बघायचंय की कोणत्या स्कीमला किती पैसे लागतात, कशा प्रकारे गव्हर्नमेंट फंड प्रोव्हाइड करतंय, किंवा एखादी स्कीम इम्प्लिमेंट करताना कुठल्या गोष्टीवर जास्त पैसे खर्च होतात. थोडं तुम्ही प्रोसेस जर डिस्क्राईब केली, स्टार्टिंग फ्रॉम दी सिलेक्शन ऑफ दी सोर्स, देन प्लॅनिंग फॉर दी पंपिंग और वेल कंस्ट्रक्शन, पाईपलाईन, स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, हे सगळं जरी लिहिलं तरी त्याच्यामध्ये कव्हर होते. युनिट नंबर 1 मधलं बघितलं तर बघा, वॉटर रिलेटेड इश्यूज इन इंडिया, वॉटर इन रुरल एरिया, वॉटर रिलेटेड इश्यूज. Reservation of water, permission of concerned authorities, water related issues in rural area. बघितलं क्वेश्चन चा जो टॉपिक आहे त्यासाठी तुम्हाला वेगळं काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही. डायरेक्ट सिलेबस मधला जो पॉइंट आहे दॅट इज क्वेश्चन. आता हे इथं पण आहे पुढचं, वॉटर सप्लाय स्कीम फॉर सिंगल ग्रामपंचायत, ग्रुप ग्रामपंचायत. देन जिओलॉजी सर्टिफिकेट फ्रॉम GSDA, जिओलॉजी अँड रिलेशन विथ ग्राउंड वॉटर. How water supply scheme for single gram panchayat is different from the group gram panchayat. Notified river rainwater harvesting wave falls. Notified river. आता notified river चा विषय कुठे येतो, इथे येतो बघा. Permissions of the concerned authorities to lift water from the notified river. तर त्या पद्धतीने तुम्हाला notified river म्हणजे काय की गव्हर्नमेंटच्या आधिपत्याखाली किंवा अंडर कंट्रोल म्हणता येईल ज्या रिव्हर वॉटर बॉडीज आहेत तिथून तुम्हाला परमिशन घ्यायची असेल तर यू हॅव टू अप्लाय. रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड वीप फॉल्स. पुढचा होता भाग स्ट्रेंथनिंग ऑफ द सोर्स. वेगवेगळे मेजर्स घेऊन आपल्याला सोर्स स्ट्रेंथन करायचा आहे. देन रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्या पुढचा भाग आहे हॉरिझॉन्टल बोर, हायड्रोफ्रॅक्चरिंग, वेल सिंकिंग आणि बाकीच्या अजून काही मेथड्स असतील त्या GSDA ने. देन रेट्रोफिटिंग ऑफ द स्कीम्स. वीप फॉल्स कुठून आले बघू आपण इथे पुढे. हिअर यू कॅन सी यूज ऑफ वीप फॉल्स, yield टेस्ट ऑन ओपन वेल. डिस्कस डिफरन्स बिटवीन ट्यूबवेल अँड बोरवेल. इथं आहे बघा पुढे ट्यूबवेल, बोरवेल. Then discuss how geology affects the groundwater seepage.
व्हॉट इज द प्रोसिजर टू कंडक्ट yield टेस्ट ऑन ओपन वेल. त्याच्यावरती काय विचारलं नाही त्यांनी. वॉटर क्वालिटी, क्वांटिटी, शिवकालीन पाणी साठवण योजना, yield टेस्ट ऑफ ओपन वेल. सरळ सरळ क्वेश्चन्स आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला पुढच्या युनिटवरती फोकस करायचं आहे, मेनली युनिट नंबर 3, 4, 5, 6. आता मी युनिट नंबर 3 वरची असाइनमेंट दिलेली आहे. फर्दर मी तुम्हाला युनिट नंबर 4, 5, 6 ची असाइनमेंट देतो. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असणार आहेत. अशाच प्रकारे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. सो युनिट नंबर 3, व्हेरियस टाइप्स ऑफ रुरल वॉटर सप्लाय स्कीम्स. सो इंट्रोडक्शन टू सिंगल विलेज स्कीम, introduction to regional rural water supply scheme, use of available infrastructure if any, retrofitting of available infrastructure. retrofitting म्हणजे काय करायचंय, तर मेंटेनन्स करून, मॉडिफिकेशन करून आपल्याला बंद पडलेल्या स्कीम्स ह्या परत ऑपरेटिंग कंडिशन मध्ये आणायच्या आहेत. अशा बऱ्याच गावांना प्रॉब्लेम असतात. एखाद्या विहिरीत पाणी नसतं, एखादी पाईपलाईन फुटलेली असते, टाकी खराब झालेली असते. सो वी हॅव टू टेक प्रॉपर मेजर्स अँड bring that particular water supply scheme in working condition. So various components and layout of water supply scheme. हे वॉटर सप्लाय स्कीमचा आपण बऱ्याचपैकी बघतोय आतापर्यंत, बऱ्याच वेळा चर्चा केलेली आपण. स्कोर डेप्थ कॅल्क्युलेशन्स फॉर वेल ऑन बँक इन रिव्हर बेड. आता स्कोर डेप्थ हा एक कन्सेप्ट आहे, त्याच्यावरती काही व्हिडिओज आहेत, त्याची लिंक तुम्हाला मी शेअर केली, ते बघा. पाण्यामध्ये ब्रिज असेल किंवा पाण्यामध्ये आपल्याला पंपिंग स्टेशन तयार करायचं असेल, तर तिथे त्याचा पाण्याच्या फ्लो करंटने त्याच्यावर काय म्हणजे इरोजन किंवा त्या पद्धतीने मेजर्स आपल्याला घ्यावे लागतात. त्या रिलेटेड स्कोर डेप्थ कॅल्क्युलेशन्स हा एक भाग आहे. त्यानंतर आहे इनटेक जॅकवेल पंप हाऊस. त्याचे पण एक 2-3 व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केले, ते बघा नक्की, पूर्ण स्टार्ट टू एंड बघा. इनटेक वेल, कलेक्टिंग वेल आणि जॅकवेल किंवा पुढे पंप हाऊस, असे 3 प्रकार आहेत. नदीमध्ये एकदम आतमध्ये असतात त्या इनटेक वेल असतात, तिथून पाणी कलेक्टिंग वेल मध्ये येतं. कलेक्टिंग वेल मधून पुढे मग पंप हाऊस मधून आपण पंप करतो, जॅकवेल मधून. स्लॉटेड पाईप गॅलरीज, ट्रेंच गॅलरीज त्यातलाच भाग आहे. पाणी येण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे स्ट्रक्चर्स कसे ठेवता येतात ते बघायचे. काही व्हिडिओ मधून पण ते थोडं बघू शकता. पर्क्युलेशन वेल, तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण डायरेक्टली पाणी एखाद्या रिव्हर मधून किंवा वॉटर बॉडी मधून न उचलता तलावाच्या कडेला किंवा एखाद्या वॉटर बॉडीच्या कडेला खोदतो आणि पाणी त्यातून पर्क्युलेट होऊन वेल मध्ये येतं. हे WELL आहे, त्या वेल मध्ये येतं. दॅट इज पर्क्युलेशन वेल. देन कनेक्टिंग मेन्स पाईपलाईन संदर्भात आहेत. ही टेस्ट जी आहे, रिकव्हरेशन टेस्ट, ओनर्स रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओज आहेत, ते तुम्ही परत परत बघा. काही शंका असतील तर आपण परत डिस्कस करूयात. देन इंट्रोडक्शन टू रायझिंग मेन, ग्रॅव्हिटी मेन, हा डिझाईनचा भाग आहे. लिफ्ट इरिगेशन स्कीम, लिफ्ट वॉटर लिफ्ट ज्या स्कीम असतात, म्हणजे पाणी आपल्याला अगेन्स्ट ग्रॅव्हिटी उचलून आणायचं असतं, त्यावेळेस जी लाईन टाकली जाते दॅट इज रायझिंग मेन. म्हणजे एखाद्या रिव्हर पासून पाणी उचलून चढावरच्या एखाद्या गावापर्यंत जे आणलं जातं त्याला आपण रायझिंग मेन म्हणतो. देन इंट्रोडक्शन टू वॉटर ट्रीटमेंट प्लांट इफ नेसेसरी, त्या पद्धतीने पुढचे ज्या टर्म्स आहेत दॅट इज रिलेटेड टू रिझर्वायर. We can say storage reservoir, elevated storage reservoir, ground storage reservoir, then MBR, main balancing reservoir. म्हणजे बऱ्याच रिझर्वायर रिलेटेड गोष्टी आहेत. जे पाणी एकदा आपल्याकडे तयार झालं की ते पाणी आपण पुढे सप्लाय करेपर्यंत वेगवेगळ्या प्रोसेस मधून किंवा ठिकाणी स्टोअर होतं आणि ते पुढे आपल्याला वापरता येतं. then इंट्रोडक्शन टू डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्या पद्धतीने पुढे मग डिस्ट्रीब्यूट कसं होतं शहरामध्ये किंवा शहरामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे लोकवस्ती आहे त्यांना आयदर अप टू होम और काही कॉमन प्लॅटफॉर्म जागा असते तिथपर्यंत आपण पाणी पुरवू शकतो. सो इन्क्लुडिंग हाऊस कनेक्शन, फेरोल हा एक महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यावर शॉर्ट नोट विचारू शकतात तुम्हाला. त्याचे 2-3 व्हिडिओ मी टाकलेले आहेत बघा, की फेरोलो नक्की काय आहे, त्याचं कनेक्शन कसं असतं, हाऊसला
जोडताना ब्रास जे आहेत काही फेरोलो त्याचे कनेक्शन कसे जोडतात वगैरे ते तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येईल. देन युनिट नंबर 4, interdisciplinary aspects of rural water supply. So introduction to electromechanical aspects. तर थोडासा पार्ट कसा आहे की पुढे पंपिंग असेल तर ते मोटारच्या रिलेटेड असेल किंवा काही इलेक्ट्रिकल करंट्स किंवा इलेक्ट्रिकल ब्रँचच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. सो पंपिंग मशिनरी इज रिक्वायर्ड. जे वॉटर सप्लाय आपल्याला म्हणून त्याला इंटरडिसिप्लिनरी म्हटले. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या आस्पेक्ट्स वाईज आपल्याला माहित पाहिजेत. सो पंपिंग मशिनरी इज रिक्वायर्ड. देन सोर्स इनटेक, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, इलेव्हेटेड स्टोरेज रिझर्वायर. हे परत परत मी तुम्हाला म्हटलं तसं आहे, फिरून फिरून त्याच गोष्टी सगळ्या येतात की सोर्स इनटेक पाणी उचलायचं आहे, त्या तिथून मग ESR पर्यंत आणायचं आहे. इंट्रोडक्शन टू हायड्रॉलिक टेस्टिंग ऑफ पाईपलाईन. हायड्रॉलिक टेस्टिंग, आता एखादी पाईपलाईन करतो त्यावेळेस आपण त्याचं बघतो की प्रेशर किंवा त्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, डिझायर्ड डिस्चार्ज वगैरे जो आहे तो आपल्याला मिळतो का, त्या पद्धतीने पाण्याचा फ्लो बरोबर येतोय का, हे सगळं जे टेस्टिंग आहे त्या पद्धतीने आपल्याला टेस्ट करता येतं किंवा मॉडेल बनवून आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून डिझाईन करू शकतो. देन सोर्स कन्व्हेयन्स सिलेक्शन ऑफ रायझिंग मेन अँड इट्स appurtenances टू कंट्रोल वॉटर हॅमर. वॉटर हॅमर हा प्रकार काय आहे, तर ज्या वेळेस आपण अचानक वॉल बंद करतो त्यावेळेस फ्लो रिटर्न जातो आणि तिथून प्रेशर वेव्स तयार होतात, बरोबर आहे. त्या प्रेशर वेव्स तयार होऊ नये म्हणूनच आपल्याला मध्ये एअर वॉल्स असतात किंवा इवन इन केस ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट सर्ज टँक असतात. सो फ्लो एअर लॉक्स, बरोबर आहे, त्यासाठी तुम्हाला तिथले एअर काढावे लागेल. इंट्रोडक्शन टू पंप्स अँड पंपिंग मशिनरी. आता हे थोडंसं मेकॅनिकलचा पार्ट दिसतोय बरं. बघा, टाइप्स ऑफ पंप असतात. सेंट्रिफ्युगल पंप आहे, रेसिप्रोकेटिंग पंप आहे, सबमर्सिबल पंप आहे. तुम्ही पाहिले असतील आता घरी पण शेतामध्ये मोटार वगैरे असतात त्याच लाईनवरती, म्हणजे काही पाण्याच्या वरती असतात, आता काही पाण्यात असतात. बोर मधल्या मोटार वेगळ्या असतात, असे लांब असतात बघा, आतमध्ये आपण बोर मध्ये टाकतो त्या पद्धतीने तुम्हाला सिलेक्शन आहे पुढचा पार्ट की कसं करायचं, कोणत्या पंपचं सिलेक्शन करायचं. So that is depending upon the budget, cost estimate and your convenience or कुठे वापरायचे आहे. तर पाण्यात अंडर वॉटर टाकायचे असेल तुम्हाला सबमर्सिबल टाकावे लागेल. वरती विहिरीमध्ये वरती कुठे ठेवायचे असेल तर तुम्ही वरती पण ठेवू शकता एखादी साधी सिंपल जुन्या टाईप मधले मोटर. बोर मधली मोटर तुम्हाला सबमर्सिबल वेगळी लागेल. तर त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स ऑफ आवर्स ऑफ पॉवर रिक्वायर्ड कसं काढता येईल. आता हे पाणी आपल्याला गावाला पोचवायचंय, पाण्याचा डिस्चार्ज पाणी किती क्वांटिटी मध्ये लागणार आहे हे सगळं कॅल्क्युलेशन्स बघावे लागतील आणि त्या पद्धतीने आपल्याला मोटार किती तास चालवावे लागेल म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड स्टोरेज तयार होईल हे सगळं कॅल्क्युलेशन करता येतं. अकॉर्डिंगली यू हॅव टू डिझाईन दी पाईपलाईन ऑल्सो. म्हणजे तुम्ही पाईपलाईन डिझाईन करताना 24 तास चालू राहील असं होऊ शकणार नाही. पाणी किती आहे, पाण्याचा सोर्स किती आहे, पाणी किती देणार आहात यानुसार तुम्ही सगळ्या गोष्टी विचारात घेऊन डिझाईन करू शकता. देन रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय 3 फेज. आता 3 फेज, 2 फेज, सिंगल फेज हे सगळे शब्द ऐकले असतील. सिंगल फेज म्हणजे काय असतं, आपले मोबाईल किंवा घरामध्ये आपण जे वापरतो लाईट बऱ्यापैकी ती सिंगल फेज असते. परंतु ज्या मशिनरी हेवी मशिनरी असतात त्याला 3 फेज म्हणजे 3 लाईन असतात. ज्या आपल्या पोलवरती वायर्स असतात बघा, तर 3 वायर असतात किंवा 4 असतात. खालची एक अर्थिंग असते आणि वरच्या 3 फेजच्या 3 लाईन असतात. तर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा त्याचं कनेक्शन फक्त सिंगल फेज असतं आणि इंडस्ट्री किंवा काही मोठ्या मशीन्स वगैरे असतील तिथे तुम्हाला 3 फेजची पॉवर लागते किंवा मोटरसाठी आजकाल जनरली 3 फेजची पॉवर लागत असते. सो अवेलेबिलिटी ऑफ ES सॉफ्टवेअर प्रोग्राम्स फॉर द डिझाईन ऑफ इकॉनॉमिकल डायमीटर ऑफ RM, टेक्नो-इकॉनॉमिक कंपॅरिझन ऑफ व्हेरियस पाईप मटेरियल्स. RM म्हणजे काय आहे, रायझिंग मेन, ग्रॅव्हिटी मेन ॲज वेल ॲज डिस्ट्रीब्युशन लाईन्स. आता हे सगळं जे डिझाईन आहे पाईपलाईनचं, बरोबर आहे, त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. जसं की आता PDN म्हणतो आपण, पाईप डिस्ट्रीब्युशन सिस्टीम,
कॅनलचं आजकाल काय चाललेलं आहे की कॅनलचं पाणी असं वाया जातं खूप, म्हणून आजकाल पाईपलाईन देण्याचं चालू आहे. त्याच लाईनवरती आपल्याला वॉटर सप्लाय हे सुद्धा आपण बघतो की घरापर्यंत बंद पाईप मधून आणि मीटरच्या पद्धतीने, म्हणजे त्याचं काय कॅल्क्युलेशन आहे. वी आर मेजरिंग दी क्वांटिटी ऑफ वॉटर विच इज गिवन टू दी हाऊसहोल्ड आणि अकॉर्डिंगली द चार्जेस आर टेकन. म्हणजे बऱ्याच वेळा काय असेल की मीटर न लावता दररोज कॉमनली मंथली रफली ऑन ॲव्हरेज बिल घेतलं जातं काही ठिकाणी. परंतु आता असं झालेलं आहे की जो जितकं पाणी वापरेल त्याला त्या पद्धतीनेच बिल चार्ज केलं जाईल. त्या पद्धतीने वॉटर मीटर सुद्धा अवेलेबल आहेत. सो व्हेरियस पाईप मटेरियल्स, त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक क्वेश्चन टाकलेला आहे याच्यामध्ये. असाइनमेंट नंबर 3 मध्ये that is related to pipe. HDPE पाईप आणि त्याच्या रिलेटेड व्हिडिओ पण पाठवलेला आहे तुम्हाला. सध्याला बऱ्यापैकी HDPE पाईप वापरले जातात. त्याचा लॉंग फॉर्म बघा, गुगलवर तुम्हाला मिळेल आणि ते का वापरले जातात वगैरे त्या गोष्टी सुद्धा कळतील. Then requirement of residual hydraulic pressure, calculation of hydraulic grade line. Hydraulic grade line totally HGL आणि टोटल एनर्जी लाईन अशा 2 प्रकारे आहेत. FM मधले कन्सेप्ट आहेत. प्रेशर आपल्याला कसं कमी कमी होत जातं ड्यू टू दी लॉसेस ड्युरिंग दी फ्लो इन दी डायरेक्शन ऑफ दी फ्लो. पुढचा पार्ट आहेच तो फ्रिक्शनल हेड विथ टोटल हेड ऍक्टिंग ऑन दी पंप. म्हणजे एखादी पाईपलाईन डिझाईन करायची आपल्याला, त्या पद्धतीने त्याच्यावरती लॉस ड्यू टू फ्रिक्शन, दॅट इज मेजर लॉस, मायनर लॉस, लॉस ड्यू टू बेंड, कर्वेचर, देन चेंज इन द डायमीटर, असे भरपूर आहेत. त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन आहे. FM1 मध्ये तुम्हाला होतं फ्रिक्शनल लॉस, मेजर लॉस आणि बाकीच्या मायनर लॉसेस वगैरे. ते सगळे कन्सिडर करून आपल्याला पाईपलाईन ही डिझाईन करावी लागते. अशा प्रकारे याच्यामध्ये थोडंसं इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल जास्त पार्ट आहे. देन इंट्रोडक्शन टू जलतंत्र सॉफ्टवेअर ऑफ IIT बॉम्बे. तर IIT बॉम्बेने जलतंत्र सॉफ्टवेअर काय का तयार केलं, त्याचा यूज काय आहे, त्याच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करू. देन युनिट नंबर 5 इन्स्ट्रुमेंटेशन इन वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. आता इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय की आपल्याला ज्या वेगवेगळ्या गोष्टी मेजर करायच्या असतात, जसं की पीएच, टर्बिडिटी, TDS, लेवल, ह्यासाठी वेगवेगळे सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट आहेत आणि त्याला आपल्याला इन्स्ट्रुमेंटेशन म्हणायचे की देर इज गुड सपोर्ट ऑफ व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स विच आर युज्ड इन दी वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. सो इंट्रोडक्शन टू ॲटो पंप कंट्रोलर म्हणजे काय की आपल्याला टाकीवरती पाणी पाठवायचे, टाकीमध्ये वरच्या, तर पाण्याची लेवल ऑटोमॅटिक जर मोजली, त्या वेगवेगळे बल्ब असतात किंवा बटरफ्लाय वॉल असते किंवा त्या पद्धतीने एअर वॉल असते, तर त्यातून तुम्हाला ऑटोमॅटिक सेन्सरद्वारे ही पाण्याची लेवल मोजली जाते आणि तो पंप ऑटोमॅटिक चालू केला जातो, बंद केला जातो. सो दॅट इज युजफुल. नो नीड टू manual switch on and off the motor. Then sensor for the water quality monitoring. Water quality चे पॅरामीटर्स काय काय आहेत ते आपण बघू शकतो आणि त्यानुसार सेन्सर्स वापरता येतात. देन वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग सायकल. देन पीएच आहे, टर्बिडिटी मीटर आहे. टर्बिडिटी म्हणजे काय की माती, पावसाळ्याच्या पाण्यामध्ये भरपूर माती येत असते, बरोबर आहे. So that is turbidity meter. TDS meter आहे, total dissolved solids. Ultrasonic level sensor. Then hydraulic modeling. Use of modeling म्हणजे काय की आपण भरपूर सॉफ्टवेअर मध्ये हायड्रॉलिक रिलेटेड गोष्टी चेक करतो.
use of instrumentation and robotics in WSS वॉटर सप्लाय काय लॉंग फॉर्म आहे बघू WSS काय त्यांना म्हणायचंय. देन यूज ऑफ स्काडा अँड इंट्रोडक्शन टू स्काडा बेस्ड ऑटोमेशन. स्काडा ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर वेगवेगळे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये मशिनरी आहे तिथं स्काडाद्वारे प्लांट जो आहे तो ऑपरेट केला जातो. देन PLC इन वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. PLC ही सुद्धा बघा मेकॅनिकल मध्ये बऱ्यापैकी वापरलं जातं. त्याचा आपण व्हिडिओ बघू. Then application of GPS in water supply engineering. GIS GPS चे काय ऍप्लिकेशन्स आहेत त्या रिलेटेड मी एक क्वेश्चन असाइनमेंट नंबर 3 मध्ये टाकलेला आहे. त्या रिलेटेड तुम्ही चेक करू शकता की GIS GPS चे ऍप्लिकेशन्स काय आहेत. देन इंट्रोडक्शन टू वॉटर मीटर, आत्ताच म्हटलं तुम्ही वॉटर मीटर. देन केस स्टडी ऑफ मलकापूर टाऊन. केस स्टडी मलकापूर मध्ये काय केलंय, कशा प्रकारे इम्प्लिमेंट केलंय, तर ही गोष्ट आपल्याला बघावं लागेल. मलकापूर टाउनची केस स्टडी ऑलरेडी आपण एकदा डिस्कस केली होती. काय दिलं त्याच्यामध्ये आय थिंक 24 आवर वॉटर सप्लाय हा त्याचा मेन पॅरामीटर आहे. देन डॉक्युमेंटेशन ऑफ प्रेझेंटेशन. देन रेकॉर्ड ऑफ ड्रॉइंग्स ऑफ एक्झिक्युटेड वर्क्स as wheel drawing, periodical maintenance for pumping machinery, electrical components and other machinery. Training requirements to villagers on operation and maintenance issues, introduction to preventive maintenance, leakage detection techniques use and importance. अशा प्रकारे खूप सिंपल पार्ट राहिलेला आहे. त्याच्यामध्ये खूप काही डिफिकल्ट राहिलेलं नाहीये. युनिट नंबर 4, 5, 6 आपण बघणार आहोत. त्याच्यावरती असाइनमेंट लिहायचे आहेत आणि हेच जे थोडक्यात आहे. आपल्या युनिट नंबर 6 मध्ये मेंटेनन्स रिलेटेड आहे, लिकेज डिटेक्शनच्या रिलेटेड आहे. युनिट नंबर 5 मध्ये इन्स्ट्रुमेंटच्या रिलेटेड आहे आणि देन युनिट नंबर 4 मध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल रिलेटेड पंपच्या रिलेटेड आहे. आणि युनिट नंबर 3 मध्ये थोडंसं इनटेक वेल, जॅक वेल किंवा डिस्ट्रिब्युशन सिस्टीम अशा प्रकारे आहे. म्हणजे ओव्हरऑल सब्जेक्टचं कंटेंट जे आहे ते काय आता खूप असं हेवी नाहीये. फक्त टॉपिक जरा वेगवेगळ्या एरियातले आहेत. त्या रिलेटेड तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा प्रत्येक टॉपिक वरती प्रत्येक कंटेंट जे आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. जसं की आता स्काडा म्हटलं तर व्हॉट इज स्काडा, हाऊ इट इज यूज, व्हॉट आर इट्स बेनिफिट्स. Similarly, PLC, what are the applications of GPS, GIS in water supply engineering. अशा प्रकारे क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. केस स्टडी ऑफ मलकापूर एक्सप्लेन करा. देन मेंटेनन्स कसा केला जातो, ट्रेनिंग कसं दिलं जातं मेंटेनन्ससाठी विलेजर्सला. त्यानंतर लिकेज कुठे होते किंवा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय, मेंटेनन्स करणं का गरजेचं आहे, किंवा त्यापुढे आहे की हाऊ टू डिटेक्ट लिकेज आणि कुठले लिकेज डिटेक्ट करण्यासाठी कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स आहेत. मला माहित आहे वायर मधला करंट जर जात नसेल वायर तर आपण वायर कुठे ब्रेक झाली आहे हे चेक करू शकतो. पोटेन्शिओमीटर वगैरे भरपूर असतात काय काय इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस. ऑन द सेम लाईन जे डोळ्याला दिसणार आहे की पाणी इथं वर जमिनीवरती यायला लागले, बरोबर आहे, लिकेज झाल्यावर. परंतु जर खाली लिकेज असेल कुठे तरी ते सुद्धा तुम्हाला काही वेगवेगळ्या डिव्हाइसेसने मोजता येतं, बघता येतं. त्या रिलेटेड तुम्हाला मी डिटेल्स देतो. इथे क्वेश्चन्स काय तयार होतील, कुठल्या प्रकारचे पंप्स असतात, डिझाईन पाईपलाईन कशी केली जाते, हायड्रॉलिक रिलेटेड लॉसेस कोणते असतात, बरोबर आहे. आणि एक असेल क्वेश्चन की जलतंत्र सॉफ्टवेअर काय आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इझिली प्रिपेअर करता येईल आणि चांगला स्कोर करता येईल अशा प्रकारचे क्वेश्चन्स याच्यावरती आपण तयार करू शकेल आणि प्रिपेअर करू शकेल. ओके, वी विल डिस्कस फर्दर इन डिटेल in our further lectures. We will stop here. Okay.